उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादिकथारा मिळो न चंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती ते सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथ ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरु पैमावली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आहोत. आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे आपण घेतलेला चिंतनाला, साधक नित्यानित्य विवेक संपन्न असूनही त्याच्यामध्ये वैराग्याचा अभाव असल्यामुळे उच्चतम ध्येय का साध्य होत नाही. महत्वाचा मुद्दा एक लक्षात घ्यायचा की ते नित्यानित्य विवेक आणि वैराग्य अशा दोन गोष्टी सांगितल्या. या प्रश्नाचा अर्थ असा आहे की साधकाला पहिल्यांदा नित्यानित्य विवेक प्राप्त झाला पाहिजे आणि त्या नित्यानित्य विवेकामधून त्याच्याकडे जेव्हा वैराग्य निर्माण होतं तेव्हा त्याच्याकडे स्वरूपसिद्धी प्राप्त होण्याची उच्चतम अवस्था येते. इथे स्वरूपसिद्धी म्हटल्यानंतर शब्द खूप मोठे मोठे आहेत, त्यामुळे जरासं विवेक वैराग्य ते स्वरूपसिद्धी ते आपल्याला सोप्या भाषेत हे समजून घ्यायला हवं. विवेक सारासार विवेक म्हणजे सार काय किंवा असार काय किंवा नित्य म्हणजे जे नित्य आहे ते आणि जे अनित्य आहे ते. नित्य काय आणि अनित्य काय, त्याला आत्मा अनात्मा असे शब्द आहेत मोठे. नित्याचं म्हणजे नेहमी असणार काय आणि जे नेहमी नसणार काय. अनित्य म्हणजे काय, जे नेहमी नाही ते अनित्य. नित्य काय, जे नेहमी आहे सतत आहे ते नित्य. आता हा नित्यानित्य विवेक सद्गुरू शिष्याला समजावून सांगत असतात. प्रथम पहिला एक लक्षात,
आपण स्वयंस्मरणामध्ये ते मुद्दा म्हणून सांगत असतो, अनंत स्वरूप एक आहे, एकच अनंत स्वरूप सर्वत्र आहे, एकच अनंत स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. प्रत्येक अंग दिव्य व्यवस्था रूप आहे, प्रत्येक अंग दिव्य ज्ञान रूप आहे आणि प्रत्येक अंग दिव्य आनंद रूप आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे, ते अनंत अंगे जाणत आहे. आता इथे हे जे स्वरूप आहे एकच स्वरूप आहे, सर्वत्र आहे. स्वरूपाचं जे वर्णन आहे हे स्वरूप कधी नाही असं होत नाही, म्हणजे ते नित्य आहे. म्हणजे परमार्थामध्ये हा नित्यानित्य विवेक असं ज्यावेळेला म्हटलं जातं तर स्वरूप हे नित्य आहे आणि स्वरूपातून निर्माण झालेली सगळी रूपं अनित्य आहेत. कारण ही रूपं उरत नाहीत, काही काळ जातात. म्हणजे व्यवस्थारूप असं जे आपण म्हणतो ना, प्रत्येक अंग व्यवस्थारूप आहे. व्यवस्थारूप म्हणजे विशिष्ट नियमाने प्रत्येक रूप निर्माण होतं, विशिष्ट नियमाने त्या रूपाचं काही काळ जगणं किंवा जीवन चालू राहतं आणि विशिष्ट नियमाने त्या रूपाचा लय होतो, त्याला म्हणतात व्यवस्था रूप. हे व्यवस्था रूप आहे. म्हणजे सगळी रूपं ही अनित्य आहे. म्हणजे हा पहिला बोध साधकाला किंवा शिष्याला सद्गुरू देत असतात की स्वरूप एक आहे आणि ते स्वरूपच नित्य आहे. या स्वरूपाला भूतकाळ नाही किंवा भविष्यकाळ नाही, ते सतत आहे. म्हणून स्वरूपाचं वर्णन करताना ते आहे असं जे वर्णन केलं होतं ते नाही असं कधी होत नाही, म्हणून ते नित्य. आणि अनित्य काय, जे जे आपल्याला दिसतं आहे समोर सगळी रूपं, म्हणजे आपले घरातली सगळी मंडळी, तू बघून सुरू केलं तर लगेच लक्षात येईल ना, आपली मंडळी म्हणतो आपण, आजूबाजूचे लोक, पशु पक्षी कीटक सगळी, प्रत्येकाला प्रत्येक रूपाचं जर बघायला गेलं तर काही काळ ते रूप राहणार आणि काही काळानंतर ते जाणार. हे ज्याला सतत स्मरणात असतं तो रूपामध्ये गुंतत नाही. नित्यानित्य हा तर असं काय, आपण काय करतो, माझं 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 करून माझा मुलगा, माझी बायको, माझा नवरा, माझी आई, माझा भाऊ, हे माझे पण आपण त्यात अडकतो, त्या रूपामध्ये गुंततो. आणि गुंतल्यामुळे ज्यांच्यात गुंततो ते रूप जर बाजूला झालं तर मी दुःखी झालो, मग मला वाईट वाटतं, दुःख होतं, निराश होतो. परमार्थामध्ये निराशा नाहीये, परमार्थामध्ये सतत आनंद आहे, लक्षात घ्या. पण अनित्य गोष्टीत जर गुंतलास तर तुला खूप आनंदही होईल तर कधी खूप दुःखही होईल. कारण जोपर्यंत ते रूप जवळ आहे तोपर्यंत तुला आनंद होईल. समजा त्या रूपाबद्दल आपल्याला खूप आपलेपण आहे, प्रेम आहे, सगळे आपले जे नाते म्हणतो, आपलं नाती म्हणतो आपण त्याच रूपाचं, आणि ते रूपाचं लय झाला तर माणसं दुःखी होतात. आता हे दुःख काही माणसं खूप घेऊन बसतात, दिवस म्हणजे आयुष्यभर रडत बसणारी पण माणसं आहेत. तर काही लोक काही काळामध्ये दुःख विसरतात, पुन्हा नव्याने परत जीवन जगायला लागतात. म्हणजे हा जो सगळा जीवनाचा भाग आहे तिथे अनित्य काय नित्य काय हे कळलं पाहिजे. म्हणजे परमार्थाची सुरुवातच ही आहे की परमेश्वराची जी ओळख दिली जाते, खरा सत्य परमेश्वर जो सतत आहे, जे ते अनंत दिव्य स्वरूप जे आपण म्हणतो किंवा चैतन्य स्वरूप जे म्हणतो, ते सतत असतं पण ते दिसत नसतं असा प्रश्न. ते दिसत नाही म्हणून ते आहे कळत नाही, पण ते आहे म्हणून सर्व विश्व आहे.
त्याचं वर्णनच असं करावं, कारण त्याला डोळ्यांनी पाहता येणार नाही, म्हणून ते नाही असं म्हणता येत नाही. लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे सगळं विश्व किंवा त्या स्वरूपाकडून हे जे सर्व ज्याला आपण शक्ती म्हणतो किंवा ऊर्जा म्हणतो, ते ह्या सर्व रूपांना स्वरूपाकडून शक्ती प्राप्त होते. सर्व रूप त्या स्वरूपातून निर्माण झाल्यामुळे प्रत्येक रूपाच्या ठिकाणी जे जीवन जगणं होतं त्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती स्वरूपामुळे मिळत असते. जसं सूर्याच्या ऊर्जेमुळे वनस्पती बहरतात म्हणतो आपण, किंवा वनस्पतीचं अन्न चालू होतं, ती सूर्याची ऊर्जा असेल ती कळते. पण चैतन्य स्वरूपामुळे हे सगळं विश्वाचं राहाडगाडत चालू आहे हे कोणाला कळतं? संतांना कळतं. सर्वसाधारण माणसं ते कळत नाही, पण तो म्हणतो परमेश्वरामुळे होतं असं ऐकून ऐकून तो म्हणत असतो. म्हणून जे जी रूप, आता ही रूप तरी महत्वाचं एक लक्षात ठेवा, रूप काही काळ राहणार आणि जाणार. याचा अर्थ काय? त्याचा अर्थ लोकांनी एका बाजूला लावलं जग हे मिथ्या आहे. म्हणजे अगदी शंकराचार्य कोणी ऐराग्या गवाळीत नाही म्हटलेलं आहे. काय म्हणालं? जगन मिथ्या आणि ब्रह्म सत्य. हे नित्यानित्य विवेक सांगितलं, पण आपण अर्थ वेगळा लावला. मिथ्या म्हणजे काही काळ राहणार आणि काही काळाने ते रूप जाणार, ते परमनंट नसणार. पण ब्रह्म नित्य आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हा त्यांचा उद्घोष आहे. सत्य म्हणजे जे सतत आहे ते. म्हणून परमेश्वर म्हटल्यानंतर ती अनंत स्वरूप शक्ती आहे, ती सतत आहे. हे सतत स्मरणात साधकाला ठेवावं लागतं आणि त्याच्यातून सर्व जगाकडे कसं पाहायचं ते सद्गुरू शिकवत असतात. म्हणजे ते शहाणपणाने कसं पाहायचं, आणि ते परत शहाणपण लागतं. म्हणजे रूपाकडे रूपाच्या अपेक्षेत पाहताना ते शहाणपण लागतं आणि पारमार्थिक दृष्टिकोनातून तिथे नित्यानित्य विवेक लागतो. दोन्ही गोष्टी त्या आवश्यक. म्हणजे आता शहाणपण कसं आणि विवेक काय याच्यातला फरक मी सांगतो, लक्षात येतो. एका सद्गुरूंचा असा शिष्य होता, त्याला हा नित्यानित्य विवेक सांगितला होता. रूप म्हणजे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हा समजावून सांगितलं. सगळी रूप आहे ती मिथ्या आहे. तिथे तो चालला तर समोर लोक धावत होती जोरजोराने, अरे पळा 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 पळा, हत्ती पिसाळलाय तो अंगावर येतो. हा म्हणतो ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. सगळं पळ, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. त्याच्यात आपलं सद्गुरू श्रद्धा होती, कळलं ना. पण म्हणून श्रद्धा असली तरी पडत मूर्ख असता कामा नये, हे लक्षात ठेवा. हत्ती आला, त्याने त्याला उडवून टाकलं. बिचाराला खूप लागलं, लोकांनी त्याला उचलून उचलून नेलं. सद्गुरू विचारले, लोकांनी तुला एवढं सांगितलं, तू का नाही? तुम्ही तर सांगितलं ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. तो हत्ती खोटा आहे. पिसाळा म्हणतो खोटा आहे, त्याला खोटा म्हणजे मिथ्या आहे, त्याला काय घाबरू मी. अरे पण लोकांनी सांगितलं ते तरी लक्षात घ्यायचं होतं ना. तुम्ही सांगितलं तेच मला लक्षात होतं. मी ते शहाणपणाचा अभाव आला. ज्या जगात तू जर रूप म्हणतो नांदतो तिथे त्या जगाचे नियम पण तुला समजून घेतले पाहिजे. मिथ्या असेल ते मिथ्या म्हणजे त्याचा अर्थ असा समजून घ्यायचा असतो, ते काही काळानंतर ते नसणार, पण आता ते आहे. आता तुझ्या अनुभवाला तर त्याचे नियम समजून घे. पिसाळले राहतील तर जरा बाजूला झालं असतं बरं झालं असतं, पण ते त्याला लक्षात आलं नका. त्याने शहाणपण नाही केलं. म्हणजे आता शहाणपण नाही तर ती सद्गुरूंची चुकी की त्याची चुकी गंमत सांगतात. परमार्थामध्ये लोक हा विचार करत नाही. विवेक आहे, विवेक आणि शहाणपण हे समजत नाही. शहाणपणातून जेव्हा आपण या दृश्य जगतामध्ये नांदत असतो तेव्हा योग्य का अयोग्य का हाही त्या रूपाच्या अपेक्षेत आपल्याला सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. ते नियम काय ते समजून घ्यावे लागतात आणि त्याच्यातून जीवन जगायचं असतं. म्हणून जितकं मन स्थिर होईल
आणि जितकं ही विवेक आणि शहाणपण जागृत होईल, कारण ही दोन्ही गोष्टी जागृत व्हाव्या लागतात. सद्गुरू मार्गदर्शन करत असतात, पण साधक त्या ठिकाणी जर ते चिंतन व्यवस्थित करून घेत नसेल तर त्याच्याकडे शहाणपण जागृत होईलच किंवा विवेक जागृत होईल. नुसतं तो तोंडपाठ करेल, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, नित्यानित्य विवेकाचाच होता. त्यामुळे महत्वाचा मुद्दा असा आहे, परमार्थ हा शहाणपणाने जगण्याचा मार्ग आहे एका बाजूने, आणि दुसऱ्या बाजूने विवेकातून जीवनाकडे पाहण्याचा मार्ग आहे. विवेकातून पाहायचं असतं आणि शहाणपणातून जगायचं असतं. व्यवहारी जगामध्ये व्यवहार कसा करायचा त्यासाठी शहाणपण लागतं. वाण्याकडे गेले, 25 रुपयाचं का त्यांनी दिलं, आपण 50ची नोट दिली तर आपल्याला 25 रुपये मिळालं पाहिजे, शहाणपण पाहिजे. नाहीतर ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या करत बसला आणि शहाणपण नाही तर 50 रुपये पण तो घेऊन बसतो आणि देणार नाही. म्हणून प्रपंचामध्ये व्यवहार करताना, प्रपंचामध्ये जीवन जगत असताना विचारशक्ती कशी योग्य पद्धतीने वापरायची आहे हे शहाणपण असतं. सद्गुरूंनी आपल्याला विचार कसा करायचा आणि योग्य अयोग्य आपण कसं करायचं हे ठरवायचं ज्ञान सद्गुरू देत असतात. म्हणून व्यावहारिक जगात, प्रापंचिक जगात आपण इतरांशी संबंधित होत असताना तिथे शहाणपणाची आवश्यकता असते. आणि हे जे शहाणपणाची आवश्यकता म्हणजे काय, परत लक्षात घ्या. आपापसात आपले संबंध आहेत, त्या संबंधामध्ये आपलं बोलणं कसं असलं पाहिजे, आपलं वागणं कसं असलं पाहिजे, आपले विचार कसे असले पाहिजे, ते निसर्ग नियमाशी सुसंगत असले पाहिजे. जीवनविद्या ज्यावेळेला निसर्ग नियम म्हणते, त्या निसर्ग नियमाशी सुसंगत असले पाहिजे. म्हणजे आपण जे करतो आहोत त्याचा आपल्याला परिणाम मिळणार आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून परिणाम चांगला मिळाला पाहिजे तर आपलं क्रिया किंवा आपलं कर्म चांगलं व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून शुभ चिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं, शुभ कर्म आपल्याकडनं सतत असायला हवं. म्हणजे इथे बघा, जगन्मिथ्या म्हणून जर एखादा माणूस व्यवहार जगताकडे पाहिलं नाही, प्रापंचिक जगताकडे पाहिलं नाही, आपल्या आपापच्या संबंधाकडे लक्ष दिलं नाही तर त्याला जीवनाचा खरा आनंद चाखता येणार नाही. म्हणून शहाणपण पण हवं आणि विवेक पण हवं. अनेक संतांना विवेक होता, पण व्यावहारिक जगतामध्ये ज्या पद्धतीने वागायचं होतं ते शहाणपण कमी होतं असं म्हणतात. तुम्हाला संतांच्या होतं असं म्हणतात. कारण प्रपंच प्रारब्धावर सोडा आणि परमार्थ प्रयत्नपूर्वक करा असं पूर्वीच्या काळी सांगितलं जात होतं. प्रपंचाकडे दुर्लक्ष करा म्हणून अनेक संतांनी प्रपंचाकडे दुर्लक्ष केलं, बायका मुलांकडे दुर्लक्ष केलं, कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं आणि दारिद्र्यात जीवन जगलं. का? कारण पैसा मिळवणं प्रपंचाचं तर म्हणून शहाणपण. शहाणपण म्हणजे तुम्हाला 2 वेळेचं अन्न हवंय, घर हवंय, तुम्हाला काम केलं पाहिजे, पैसे मिळवले पाहिजे, हे शहाणपण आहे. पण आम्हाला पैशालाही हात लावायचा नाही असं जर वाटत असेल तर तुम्ही दारिद्र्याशिवाय काही मिळणारच नाही तुम्हाला. किंवा दारिद्र्यच मागणारे पण संत होते, कारण आम्हाला दारिद्र्यावर पैसे मिळते तर अडकून. कारण विचार वेगळे वेगळे होते तुमच्याकडे आणि त्यामुळे त्याची शहाणपण नाही. जीवनविद्येने त्याच्यावर म्हणजे सद्गुरू पै माऊलींच्या तत्वज्ञानाचं जे महात्म्य आहे तिथे प्रपंचही तितकाच व्यवस्थित झाला पाहिजे आणि परमार्थही तितक्याच ताकदीचा असला पाहिजे, लक्षात ठेवा.
पै सद्गुरू माऊलीने हे ज्ञान जे दिलेलं नाही प्रत्येकाला स्वतः विचार करायला शिकवलंय. कोणीतरी काहीतरी बोलतो ना आपण पटकन तसं वागत असू तर आपल्याकडे विचार करण्याची कुवत नाहीये. हा विचार लक्षात घ्या कसं असतं. कोणी किती काही बोललं तुम्ही तुमचा विचार करा हे योग्य आहे का अयोग्य आहे. कोणतरी मोठा माणूस बोलतोय म्हणून आपण त्याच्या मागे धावतो ते मेंढरासारखं धावणं झालं. इथे जीवनविद्येचं जे ज्ञान आहे त्या जीवनविद्येच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर कसं जगायचं योग्य अयोग्य हा विचार कसा करायचा इथे हे शहाणपण आहे. मी म्हणून म्हटलं ना नुसतं विवेक पण नाही शहाणपण पण हवं. जीवनविद्येने शहाणपणाला जोर दिला कारण प्रपंचात तुम्हाला सुखी व्हायचं असेल जे सुख दुःख तुम्ही इतरांना देता ते सुख दुःख न चुकता बुमरँग होऊन तुमच्याकडे परत येतं. हा निसर्गाचा अटळ नियम लक्षात ठेवून जीवन जगण्यात शहाणपण आहे. शहाणपणाचा सरळ अर्थ दिला. तुम्ही इतरांना सुख दिलं तुम्हाला सुख मिळेल. तुम्ही इतरांना दुःख दिलं दुःख तुमच्याकडे येणार. हा अटळ नियम आहे. म्हणून आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून इतरांना दुःख न देता इतरांच्या भल्याचं चिंतन करणं हा आपला सरळ मार्ग आहे. योग्य काय आणि अयोग्य काय व्यवहारामध्ये प्रत्येक ठिकाणी ही योग्य आहे का अयोग्य आहे हा विचार करा. स्वतः वैचारिक स्वातंत्र्य हा जो प्रकार आहे ती प्रत्येकाला कर्म स्वातंत्र्य दिलंय परमेश्वराने. बुद्धी दिली आहे. माणूस म्हटलं त्याला बुद्धी दिली आहे. का बुद्धी दिली आहे शहाणपणाने वागण्यासाठी. सद्गुरूने आपल्याला ज्ञान दिलंय कसं विचार करायचा काय योग्य आहे काय अयोग्य आहे हा जर विचार आपण केला नाही तर तिथे शहाणपण नसलं तरी परमार्थ सिद्ध होत नाही. किंबहुना सद्गुरू ज्यावेळेला सांगायचे प्रपंच आणि परमार्थ हे जे दोन पंख आहेत एका पक्षाचे त्यातला एक पंख जरी बरोबर झाला नाही तर तो पक्षी आकाशात उडवू शकत नाही. तसं प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही पंख ज्या साधकाकडे असतील तर तो जीवनाच्या गगनामध्ये आनंदाने विहार करतो. म्हणून बावळट होऊ नका. महाराजांना बावळट माणसं आवडत नव्हती. महाराज नेहमी म्हणतात आपला नवरा बावळट असलं तर बायकोला आवडत नाही बाकीच्यांचं सोडत. तरी पण बायका आपल्या नवऱ्याला बावळटच समजतात. हा वेगळा भाग त्याला जमत नाही म्हणतात. पण हा जो बावळटपणा आहे तो सद्गुरूंना कधीच आवडत नव्हता. रुबाबात राहा म्हणायचे महाभारताला कृष्ण बघा कसा चालतो अर्जुन कसा चालतो रुबाबात. कोणीतरी आपल्या टपली मार्जिन खाऊन गपचूप बसायचं त्याला परमार्थ म्हणत नाही. कृष्णासारखा वागा. जिथे योग्य ते योग्य आणि जिथे अयोग्य ते अयोग्य हा महत्वाचा मुद्दा पहिला लक्षात. म्हणून शहाणपणावर जीवनविद्येने शहाणपणावर जोर दिला तो प्रपंचाच्या अपेक्षेत आणि परमार्थाच्या अपेक्षेत विवेकावर जो जोर दिलाय संतांनी तो सत्य काय किंवा नित्य काय आणि अनित्य काय. तर सत्य काय आणि मिथ्या काय. मिथ्या म्हणजे अनित्य सत्य म्हणजे नित्य. तर नित्य काय आहे ही परमेश्वरी शक्ती नित्य आहे. त्याच्यावर प्रगट होणारी सगळी रूपं ही अनित्य आहेत. अनित्य म्हणजे बदलणारी आहेत. म्हणून विश्व हे परिवर्तनशील आहे. लक्षात घ्या संसार हा परिवर्तनशील आहे. म्हणजे परिवर्तन म्हणजे आज आहे आणखीन 5-10 वर्ष तुम्ही बोलते काय ते बदललेलं दिसेल. मनुष्याला 10 वर्षापूर्वी तुम्ही एकाला बघितलं मित्राला आणि 10 वर्षानंतर बघा त्याच्या चेहऱ्यातले सगळे बदल आपल्याला लक्षात येतात. लगेच रोज बघत लक्षात येणार नाही. पण 10 वर्षांनी बघा 5 वर्षांनी बघा 2 वर्षांनी बघा पटकन म्हटलं रे तुझ्यात हा फरक झाला तो फरक झाला. कारण हा फरक होणं हा नियम आहे. म्हणजे चैतन्य शक्तीतून जे जे निर्माण झालं ते जे जे निर्माण होत आहे ते परिवर्तनशील आहे आणि त्याला जीवनविद्येने पॉझिटिव्हली अप्रोच वापरला. म्हणजे पॉझिटिव्हली एक दिशा दिली. काय आहे तर ते नित्य नूतन आहे. नित्य नूतन म्हणजे नित्य नवीन नवीन होतं. म्हणजे विश्व कसं आहे बदलतं म्हणजे तिथे नाविन्य निर्माण होतं. 25 वर्षापूर्वी आपण जर आपल्या मुंबईकडे बघत होती 25 वर्षाची मुंबई बघा आणि 25 वर्षानंतरची मुंबई बघा नित्य नूतन आहे. हा जो भाग आहे जीवनाचा किंवा पावसाळा येईल तर पावसाळ्यात परत हिरवागार होईल परत पावसाळ्यात परत उन्हाळा आहे थंडी येईल उन्हाळा आहे. मग त्याच्यामध्ये जे सगळं परिवर्तन सृष्टीमध्ये दिसतं ते म्हणजे नित्य नूतन आहे. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नित्य नूतन असला पाहिजे.
पण हे जग ज्याच्यावर अवलंबून आहे ते सत्य आहे, म्हणून त्याला सत म्हणतात. सत चित आनंद हा जो शब्द आहे, सत म्हणजे जे सातत्याने आहे ते सत म्हणजे नित्य सतत आहे, म्हणजे स्वरूप सत्य आहे. हा जो पहिला मूळ परमार्थातला अभ्यास किंवा मुळातला पहिलं श्री गणेश आहे, ती साधकाला कळलं पाहिजे. परमेश्वरी शक्ती आहे, ती सतत आहे, आणि ती सतत आहे, आणि ती एकच एक आहे, ती अनंत आहे, आणि तिच्या त्या शक्तीशिवाय दुसरं काही नाही. ज्यावेळेला हे विश्व नव्हतं तेव्हा फक्त एकच गोष्ट होती, ती म्हणजे हे चैतन्य स्वरूप. विश्व आणि विश्वातली हे सगळी रूपं बदलणार, पण हे जे स्वरूप आहे हे सतत राहणार. लक्षात ठेवा, त्याला म्हणतात नित्य. जसं सिनेमा पाहताना पडद्यावर आपल्याला अनेक त्या चित्र दिसतात, मारामाऱ्या दिसतात, आग लागली दिसते, पाऊस पडलेला दिसतो, पण ज्या पडद्यावर हे चित्र दिसत असतं तो पडदा भिजत पण नाही आणि तो जळत पण नाही, तो तसाच असतो. तसं हे स्वरूप त्या पडद्यासारखं तसंच आहे, त्याच्यामध्ये काही फरक पडतो. म्हणून परमेश्वराचं स्मरण म्हणजे त्या अनंत स्वरूपाचं स्मरण हा एक भाग आहे, ते चैतन्य स्वरूपाचं. म्हणून आपण काय म्हणतो, आहे ते चैतन्य. 40 दिवसाचं सांगितलं, विसरले असेल तर लोकांना आठवण करून देतो. आहे ते चैतन्य म्हणजे सतत चैतन्य आहे. चैतन्य कधी नाही असं कधी होऊ शकत नाही. आहे ते म्हणजे सत आहे, सत आहे, नित्य आहे. आणि हे जे चैतन्य स्वरूप आहे ते जाणतं आहे. लक्षात घ्या, ते जाणतं कोणतं, त्या रूपातून ते जाणतं. म्हणून प्रत्येक रूपामध्ये ही चैतन्य शक्ती जाणीव रूपाने नांदते. ज्याला आपण चिदाकाश म्हणतो ते सत आहे, आणि त्या सतमध्ये जाणणं सुरू होतं ते चित आहे म्हणतो. सत म्हणजे चिदाकाश ते सतत आहे, त्याच्यातून चित्ताकाश निर्माण म्हणजे चित्त म्हणजे जाणणं निर्माण होतं. तिथे जाणणं जी निर्मिती आहे, स्फुरण आहे, आणि ते जे स्फुरण आहे तेच प्रत्येक देहातून प्रत्येक रूपातून प्रगट होतं, त्याला चित्त म्हटलं. म्हणजे चित्ताकाश ते चित्त झालं, कळलं. म्हणून हे अनंत स्वरूपच सर्व रूपातून प्रगट आहे. त्यामुळे प्रत्येक रूपामध्ये हे जे जाणणारं तत्व आहे ते सुद्धा सत आहे, नित्य आहे. म्हणून ज्याला आपण हे जाणणारं तत्व आहे हा अनुभव येतो, त्याला मरण नाही, तो मृत्यूच्या पलीकडे गेला, कळलं तर. पण ज्याला वाटतं मी देह आहे त्याला मरण आहे. देहाला लय आहे, जाणीवेला लय नाही. जाणीव नित्य आहे. म्हणजे ज्याला मी नित्य आहे असं वाटतं, म्हणजे जे संत होतं त्या संतांना काय वाटत होतं, मी नित्य आहे. नित्य म्हणजे ही जाणीव नित्य आहे, सत आहे. आणि ही जी जाणीव सत आहे हे सतत मनात राहिलं की नित्य नित्य विवेक लक्षात येईल. म्हणून शरीरावरती आपण खूप प्रेम करतो प्रत्येक जण. बघा तुम्ही नाही म्हटलं तरी करतच असता. ते शरीर अनित्य हे लक्षात ठेवलं तर जरा शांत व्हाल. पण जरा हे दुखलं दुःखी झाला, ते दुखलं दुःखी झाला, काय शरीरावर प्रेम ना खूप. काही झालं तरी मग 10 लोकांना सांगत बसतो, हे दुखलं ते दुखलं. डॉक्टरला सांगा की जवळच्या लोकांना एकदा सांगा, पण बाकी जगात सांगायला बसवू नका. त्याच्याने ते अंतर्मनात जाताना तेच परत निर्माण होतं. लक्षात घ्या, हे शास्त्र व्यवस्थित म्हणजे हे शहाणपण आहे की हे ही जी जाणीव आहे ही नित्य आहे आणि हा देह अनित्य आहे. स्पष्ट लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ह्या देहातून हे जे जाणणारं तत्व आहे ते तत्व आणि ज्याला आपण अनंत स्वरूप आहे ते तत्व एकच आहे. म्हणून तत्वम असि असं शब्द, तेच तत्व तू आहेस. जाणणारं तत्व जे मी म्हणतं की मी देह म्हणतं
ते जाणणारं तत्व नित्य आहे, सत आहे आणि देह हा अनित्य आहे, काही काळ राहणार आहे. तो दिव्य आहे पण काही काळ राहणार आहे. ते देह सुद्धा चैतन्य आहे, लक्षात ठेवा. देह पण कुठून दिव्यत्वातून निर्माण झाला, पण त्याला नियम आहे आणि ते नियम असल्यामुळे तिथे लय सुद्धा आहे. म्हणून पहिला सफेद केस जेव्हा डोक्यात उगवत होतो माणसं घाबरतो, अरे बापरे केस पिकला. कारण भीती वाटायला लागते. मग केस एक तर उपटून टाकताना रंगवायला लागतात. रंगवायचं रंगवा काही ते असं म्हणत नाही, पण हे परिवर्तन आपण ऍक्सेप्ट करत नाही. आपण म्हातारे झालो असं वाटायला, घाबरतात म्हातारा झालं, कळतं ना. पण ते होणारच आहे. तू किती लपलास, किती लपवलास तरी तू म्हातारा व्हायचं. म्हातारा म्हणजे वयोमानानुसार शरीरावर परिणाम होणार हे लक्षात ठेव. आणि ते शरीर ठणठणीत कसं राहील एवढंच बघतो बघ, लक्षात ठेव. शरीर जितकं शरीराला आपण चांगले विचार देत राहू की ते अधिकाधिक सुदृढ होत आहे, अधिकाधिक सशक्त होत आहे, हे विचार द्या, आरोग्यशील होत आहे, कार्यक्षम होत आहे. हे सतत लक्षात ठेवा. 4 गोष्टी ज्या ठिकाणी त्याला म्हणतात ठणठणीत शरीर. सुदृढ पाहिजे, सशक्त पाहिजे, आरोग्यशील पाहिजे आणि कार्यक्षम पाहिजे. 4 गोष्टी लक्षात घ्या. ठणठणीत म्हणजे 4 गोष्टी त्या ज्या ठिकाणी आहेत ते शरीर ठणठणीत आहे. म्हणून नित्यानित्य विवेक हा कळला. बघा आता हे लक्षात, हे शब्दाने कळणं. सद्गुरू ज्या वेळेला हे मार्गदर्शन करत असतात त्यावेळेला तू कोण आहेस म्हणजे नित्य काय हे सांगतात. मी म्हणतो ते कोण मी म्हणतं ह्याचं मार्गदर्शन सद्गुरू सांगतात. तर नित्य काय, तुझं तू सतत आहे, तुला मरण नाही म्हणतात. ज्याला हे कळलं त्याला मृत्यूची भीती जाते. का? कारण मी अमर आहे हे कळतं. जाणीव अमर आहे, जाणीवेला मरण नाही, पण शरीराला मरण आहे, लय आहे. मरण म्हणजे लय. आता हे कळलं तरी जोपर्यंत वैराग्य निर्माण होत नाही, तिथे वैराग्य निर्माण. आता वैराग्य कधी निर्माण होईल? वैराग्य म्हणजे काय? आता आपण शब्द ऐकायला. वैराग्य म्हणजे सोपी भाषेत अमुक एक हवंच आणि अनकोच या 2 गोष्टीपासून जो वेगळा राहिला त्याला वैराग्य झाला. म्हणजे हवं पण नाही आणि नको नको पण नाही. दुसऱ्या भाषेत आसक्ती पण नाही आणि दुरासक्ती पण नाही, तर निरासक्ती असते. कोणी दिलं, घेतलं, मिळालं घ्या, नाही मिळालं, नाही दिलं तरी आनंद, दिलं तरी आनंद, नाही दिलं तरी आनंद. कोणी मान दिला दिला असू द्या, अपमान केला दिला करून द्या. आपल्यावर त्याचा परिणाम करून घ्यायचा नाही. वैराग्य. आपल्याला सतत देहभावातून हवं वाटत असतं. हे हवं, ते हवं, ते हवं. बघा तुम्ही सकाळी उठल्यापासून सुरुवात होते ती कशामुळे होते? चहा घ्यायला हवा. आता घेऊ नये असं नाही, पण ते घ्यायला हवं असं जे वाटतं ना, तर ह्या जाणीवेला चहाची कसली आवश्यकताच नाही हो. आवश्यकता कोणाला? घसा गरम व्हायचा. घसा म्हणजे शरीराचा घसा गरम व्हायला पाहिजे. थंडीमध्ये जरा घसा गरम झाला तर बरं वाटतं. हे हवेपण म्हणजे हवेपण कसं सुरू होतं? सकाळी उठल्यापासून सतत हवेपण होतं. चला आता नाश्ता काय करायचा? आज हे करा, आज उद्या ते करा, आज अंड करा, आता हे करा, अशी सगळ्यांची ऑर्डर सुरू होतात ना. ही खाण्याची जी आवड आहे ती आसक्ती आहे. हे असं पाहिजे तसं. मी एक लक्षात, आसक्ती म्हटलं वाईट वगैरे काय मी म्हणत नाही. त्याला बॅलन्स असलं, बॅलन्स असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल. नाही तर कसं होतं, आम्ही आता ज्यावेळेला इथे गेलो होतो, कुठे गेलो होतो आपण? हरिद्वार. सकाळी हॉटेलमध्ये, ती मुंबईचं की थोडी हॉटेल आहे, डोसा खायला गेला, डोसा बघून आजळ अरे कुठं तरी पण आम्ही गेला, कारण निरासक्त झालो. पण मुंबईचा डोसा, मुंबईचं हॉटेलमधलं जेवण, तिथलं जेवण जमीनच मला बरं. पण तिथली लोक आवडीने जेवत होते. आपल्या जिभेला चव जास्त आली, त्यामुळे आसक्ती निरासक्ती. म्हणून ह्या गोष्टीमध्ये किती गोष्टीमध्ये आपण गुंतो लक्षात घ्या. प्रपंचामध्ये देहभावातून माणूस आसक्तीतून जीवन जगतो. पण प्रपंच म्हणजे नेमकं काय हे जो प्रपंच म्हणजे देहाच्या अपेक्षेत आपण जे जीवन जगतो देहभावातून, त्याला प्रपंच म्हणतात. आणि देवभावातून म्हणजे आत्मभावातून किंवा चैतन्य भावातून जीवन जगणं तो परमार्थ असतो.
म्हणून आहे ते चैतन्य आहे आणि आपण म्हणून जे रूप आहे ते चैतन्याचं रूप आहे. म्हणजे ते देहाचं स्मरण आहे, ते दिव्य आहे. चैतन्य आहे, इथे आपली निश्चय आहे, ठाम आहे. सद्गुरूंनी सांगितलं हे नित्य आहे, सतत आहे चैतन्य. आणि त्या चैतन्यावर हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. म्हणून त्या सर्वांकडे चैतन्य भावातून पाहिलं तर निरासक्त भाव नाही. मग कोणाचाही राग येत नाही, द्वेष मत्सर हे सगळं जे होतं ते वैराग्य नसल्यामुळे होतं. म्हणजे साधकाकडे असूया ते बघा, साध्या साध्या गोष्टी सद्गुरूने एकाला जवळ केलं तर दुसऱ्याला जर असं वाटतं आम्हाला नाही करत, त्यालाच काय मोठा कोण लागून गेला असं वाटतं ना आपल्याला. म्हणजे आपल्या सद्गुरूंकडे बघा, सद्गुरूंच्या जवळच्या लोकांना आपण वाटतं का मोठे भाग्यवान जातो, जास्त हुशार आहे करतो, सद्गुरूंच्या जवळ जातात. ही सगळी असूया असते. जाता जाऊन दे, त्यांचं पुण्य त्यांच्याकडे. तुम्ही लांबून नमस्कार केला तरी तुम्हाला ते ज्ञानच घ्यायचं असतं. आणि कधी सद्गुरूंच्या जवळ जायला म्हणता आनंद, पण तिथे आसक्ती म्हणजे हवंच आणि नकोच, दोन्ही गोष्टी असता कामा नये. त्याला वैराग्य म्हणतात. अपेक्षा पण नको, आग्रह नाही, असंच करा असंच करा हा आग्रह असतात. जिथे आग्रह येतो तिथे आसक्ती आहे. लक्षात आपल्या ठिकाणी जे सगळे विकार निर्माण होतात ते ह्या वैराग्य नसल्यामुळे होतात. आपलं असं हवं तसं हवं, याप्रमाणे झालं पाहिजे त्याप्रमाणे झालं पाहिजे असं सतत जीवन जगत असताना माणसाला वाटत असतं. तिथे त्यांनी निरपेक्ष भावनेतून पाहण्याचा अभ्यास केला तर तिथे वैराग्य निर्माण होतं. कसलीच अपेक्षा नाही कोणाकडनं. कोणी मान द्या, अपमान करा, कसं आनंदाने जीवन जगा. दुसऱ्याने मान दिलं तर मला आनंद होईल, दुसऱ्याने माझं कौतुक केलं मला आनंद होईल, दुसऱ्याने माझ्यासाठी असं केलं तर मला आनंद होईल. ते तसं असेल तर त्याला वैराग्य नाही. दुसऱ्याकडनं काहीतरी मिळण्याची जर अपेक्षा असेल तर वैराग्य नाही. मग मानपान असो किंवा वस्तू असो, विषय असो, कोणत्याही विषय असाच हवा हे जर आग्रह असेल तर ते वैराग्य नाही. वैराग्य म्हणजे निरासक्त होणं. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार करा असं आपण म्हणतो. म्हणजे हवंही नको नाही नसलं तरी स्वीकारात्मक वृत्ती असली पाहिजे. परिस्थितीचा स्वीकार आणि त्या परिस्थितीचा स्वीकार करून वैराग्यपूर्ण विवेकातून त्या परिस्थितीला तोंड द्या. अमुक एक गोष्टी मला अशी मिळालीच पाहिजे हा आग्रह नाही. लक्षात घ्या, कर्म करणं आपल्या हातात आहे. म्हणजे ह्या चैतन्य ही जाणीव ज्यावेळेला करते तिच्याकडे ते कर्म करणं आहे. परिणाम नियमाने मिळणार आहे. तर परिणामावर तू चांगलं फळ मिळावं म्हणायला हरकत नाही, पण मिळेल का न मिळेल इथे आसक्त नको राहू. मी असं केलं मला असं झालं पाहिजे असं जर वाटेल तर तिथे वैराग्य नाही. लक्षात घ्या, वैराग्याचा अर्थ व्यवस्थित समजला पाहिजे. कोणी ते तुम्हाला प्रेमाने वस्तू दिली तर घ्या ना कृतज्ञतेने. कशाला आणली हो, आमच्याकडे भरपूर आहे असं जर तुम्ही म्हणायला लागला तर तुम्ही नको त्या गोष्टीत अडकताय. आपल्याला कोणीतरी प्रेमाने देत असेल तर कृतज्ञतेने घ्या, कृतज्ञता व्यक्त करा. रे किती छान झालं. पण कोणीतरी आपल्याला देताना आपण त्याला म्हणतो अरे कशाला आणतोयस, काय गरज आहे तुला आणायची, तर तिथे आपण कृतज्ञ होतो. लक्षात घ्या, हे वैराग्य नाही. इथे आपण हुशारी दाखवतो, अहंकार आहे. म्हणून कृतज्ञतेने घेणं आणि नाही दिलं म्हणून द्यायला पाहिजे अशी अपेक्षा पण नाही. लक्षात ठेवा. एकदा सद्गुरूंकडे मी गेलो होतो पैमावलीकडे, तेव्हा कोणीतरी फोन केला होता आणि मिलनताई त्यावेळेला फोनवर बोलत होत्या. तर कार्यक्रम होता आणि सद्गुरून त्यांना कपडे घ्यायचे होते. तर मिलनताई म्हणा हो तुम्ही नका आणू कपडे बिपडे काही करू नका वगैरे सांगतात. तो माणूस म्हणून हो आम्हाला करायचं आम्हाला करायचं आम्हाला. त्या दोघांचे वाद चालले. महाराज ऐकत होते. थोडा वेळ माझं दे माझ्या तेव्हा काय झालं, बरोबर द्या 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 ठेवून दिला संपलं. मिलनताईंचा भाव चांगला होता. लक्षात ठेवा, कारण लोक भरपूर कपडे देतात, सगळेच देत होते. त्याकडे कोण गेलं कुठे गेले कपडे देत होते. आणि महाराज नेहमी म्हणायचे मला काय पाहिजे, मला 2 लेंगा सत्र असले पाहिजे. त्याला म्हणतात वैराग्य. 2 आहेत ना, काहीच नको नाही म्हणत, काही नको म्हणायचं नाही तर प्रॉब्लेम होतो. हा प्रपंच आहे बघा, शहाणपण विवेक आणि वैराग्य ह्या 3 गोष्टीची सांगड आहे. आम्हाला काहीच अपेक्षा नाही. मी कपडे पण नको तर राशील कसा.
उघडा नागडा राहायचं तर चालेल का? नाही चालणार. तुम्ही प्रपंचात राहायचंय तुम्हाला. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घे. शहाणपण पण हवं, विवेक पण हवा आणि वैराग्य पण हवं. जे जे आहे ते बदलणारं आहे, म्हणून त्यात आसक्त होता कामा नये. कारण ती वस्तू आज आहे ती उद्या नसेल. आज जशी तुम्हाला काही वेळेला काही माणसं अनुकूल आहेत, काही दिवसात प्रतिकूल होतील, सांगू शकत नाही. तुम्हाला अरे आईवडे आपल्या विरोधात वागू शकतात. तुमचा त्यांच्यावर कंट्रोल नाही. तुम्ही फक्त प्रेमाने पहा, आनंदाने भलं होते म्हणच बोलत नाही. ही जी भूमिका आहे, संतांकडे ती भूमिका असते. त्यामुळे त्यांच्याकडे वैराग्य, आणि त्या वैराग्य वृत्तीमध्ये मन स्थिर राहतं. महत्वाचं सांगतो. वैराग्य का हवं? आपल्याला हवं नको मध्ये, किंवा काही माणसं आपल्याला आवडतात, काही माणसं आवडत नाही, याचा अर्थ आपण अजूनही आसक्तीमध्ये अडकलेलो आहोत, गुंतलेलो आहोत. अमुक एक माणसासाठी आपण जीवापाड सगळं काही करतो, पण अमुक एक माणसासाठी त्यांना अडकून टाकतो, आपण धडकवतो, नाही ठेवत आपण समोर. असं असतं तेही चुकतं. कारण वैराग्यामध्ये सर्वांकडे समत्वाने पाहण्याची वृत्ती असली पाहिजे. प्रत्येकाकडे कोणी कसाही वागो, महत्वाचं सांगतो, कोणत्याही व्यक्तीचा आपल्याला द्वेष येता कामा नये. व्यक्तीचं कर्म चुकत असेल तर कर्मावरती प्रहार करायलाही मागे पुढे पाहता नाही. म्हणून भले तर देव कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी घालू काठी, असं तुकाराम महाराज म्हणायचे. पण त्यांनी काठी काय मंबाच्या डोक्यात मारली नाही, कळलं ना. म्हणाले ते बिचारे, कारण संत असतात की ते जरी बोलले की ते चुकतं आहे तर भले असेल तर आम्ही अगदी कासेची लंगोटी देऊ. म्हणजे इतकं त्यागवृत्ती होती त्यांच्याकडे, आणि खरोखर त्यागी वृत्ती होती त्यांच्याकडे. पण नाठाळ असेल तर त्याच्या डोक्यात काठी मारा मागे पुढे पाहणार नाही. हा खरा परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे कोणी टपली मारावी गपचूप असं नाही. हो आम्ही परमार्थ, टपली मारायची, टपली का. श्रीकृष्णासारखं वागा. श्रीकृष्णाने युद्ध पण केलं, अगदी स्वतःच्या मामाला पण मारलं. तुम्ही महाराज जाऊ नका. त्याचा काळ तसा होता की तिथे स्वतःसाठी त्यांनी काहीच केलं नाही. पण एवढं केलं म्हणजे त्यांनी काय केलं? वाईट केलं. वाईट काहीच नाही केलं, स्वतःसाठी केलंच नाही. जगामध्ये किंवा समाजामध्ये बहुजन सुखाय बहुजन हिताय ह्या भावनेतून त्यांनी सगळं कर्म केलं. लक्षात ठेवा. आपल्याला असं जीवन जगायचं. सत्साधक म्हटलं की त्याला सगळ्या बाजूनी अलर्ट राहायला पाहिजे. सावधपणे जीवनाकडे पहा. विवेक काय आणि वैराग्य याचा अर्थ पहिला कळला पाहिजे. म्हणून वैराग्याशिवाय परमोच्च अवस्था मिळत नाही, हे सत्य. पण ते सत्य, सत काय हे कळेल तर ते अधिक कळतं. म्हणून सत काय? सत म्हणजे हे त्याला आपण दिव्य स्वरूप म्हणतो, चैतन्य स्वरूप म्हणतो. त्याची ओळख कुठे? त्याची ओळख तू मी म्हणून जाणणार जे तत्व आहे तीच त्याची ओळख आहे. दुसरी ओळखच नाही त्याला. कारण ते दिसत नाही, त्याची ओळख तुम्ही काय धरणार? आकाशाची ओळख काय? आकाश आहे हीच ओळख. आकाशाला आणखीन का ओळख देणार? तसं चैतन्य स्वरूपाची ओळख आहे, चैतन्य आहे हीच ओळख आहे. मग त्याला किती तुम्ही वर्णन करा, त्या वर्णनाचं आपल्याला अनंत स्वरूप आहे, अदृश्य आहे. म्हणजे जे आहे ते नित्य आहे हे सतत स्मरणात राहिलं पाहिजे. आणि ते जे नित्य आहे त्याचं अधिक स्मरण करायला लागलं तर सद्गुरू भक्त व्हायला लागेल. ते सद्गुरू आणि अनंत स्वरूप ह्याला समत्वाने पाहिलं तर हे ज्ञान कोण देतं? सद्गुरू देत आहेत, सद्गुरू मार्गदर्शन करतायत, सद्गुरू त्याप्रमाणे वागतायत. वागतात की नाही ते बघा. कारण काही लोक म्हणतात कृतज्ञ व्हा, असं करा तसं करा, खूप सांगतात, स्वतः वागत नाही, दुसऱ्यांना सांगत करा. तुम्ही करायचं, मी नाही करणार, पण मी मोठा आहे, कळलं ना. अशी पण लोकांची वागणूक, पण लोकांना बऱ्याच लोकांना कळत पण नाही. म्हणून सद्गुरू म्हणाले, सद्गुरू म्हणून बघायचं असेल तर परीक्षा दिल्या सद्गुरू कशा चेक करायला. लोक वाचत नाहीत. सद्गुरू हा निरपेक्ष असला पाहिजे. सद्गुरू सतत त्याचं चिंतन लोकांच्या भल्यासाठी असलं पाहिजे. सद्गुरूंना दिव्यत्वाचा बोध करण्याची कुवत असली पाहिजे. त्याप्रमाणे ते मार्गदर्शनाची त्यांच्याकडे कला असली पाहिजे. ही सगळ्या ओळखी त्यांनी सांगितलं. सद्गुरू म्हणून कोणाकडे जर पाहायचं असेल तर तुम्हाला हा सद्गुरू आहे की नाही, त्याला आसक्ती आहे तर तो सद्गुरू नाही आहे. लक्षात ठेवा. म्हणून भोळं भाबडं होऊन परमार्थात जे पडतात ते फसतात. महाराज नेहमी म्हणायचे अंधश्रद्धा आणि डोळत श्रद्धा. डोळत श्रद्धा माणसाला खुदा करते
आणि अंधश्रद्धा माणसाला गद्दा करते. लक्षात घ्या, ही शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या. लोक नको तिथे नको ती श्रद्धा ठेवतात आणि त्याच्यातून स्वतः फसून घेतात. कितीतरी फसलेली उदाहरण महाराजांनी दिलेली आहेत. तुम्ही अंधश्रद्धाच्या पुस्तकावर, म्हणजे कोणत्या पुस्तक महाराजांचं, अंधार अंधश्रद्धा, त्यामध्ये लोक कशी फसलेली आहेत परमार्थाच्या नावाखाली त्याची उदाहरणं दिलेली आहेत अंधश्रद्धेतून. म्हणून सद्गुरू म्हटल्यानंतर खरा सद्गुरू ओळखता आला पाहिजे, त्यासाठी ज्ञान हवंच. म्हणून आपल्या सद्गुरू जे ज्ञान दिलं ते तरी ज्ञान वापरा आणि कुठे कसं पाहायचं ते तरी शिकलं पाहिजे. आपल्याला कोण उपयुक्त कसा कोण पडतोय ते पहा, त्याप्रमाणे आपल्या जीवनाकडे पाहता आलं पाहिजे. आणि म्हणून विवेकही हवा आणि शहाणपण हवं, दोन्ही गोष्टी. नुसतं विवेक पण नाही म्हणा, जीवनविद्येने शहाणपण हवं हे परत जोड दिलेली आहे. पण प्रपंचात शहाणपणाने वागावं लागतं. प्रपंचात हे निसर्ग नियम समजून घ्यावे लागतात. जिथे ज्या परिस्थितीत राहतात त्या परिस्थितीत आपल्याला कसं चांगला परिणाम मिळेल हा विचार करून आपल्याला प्रत्येक कृती करता आली पाहिजे. आणि त्यासाठी मन स्थिर राहिलं पाहिजे. परत लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टीसाठी मन स्थिर होणं फार महत्वाचं आहे. म्हणून स्थिर मनाने पहा सगळ्या प्रत्येक गोष्ट. किती अनिष्ट गोष्टी घडल्या, काही घडल्या तरी तुम्हाला स्थिर मनाने पाहता आलं पाहिजे. आणि स्थिर मनाने पाहण्यासाठी साधनेचा अभ्यास करावा. ज्याला साधनाचा अभ्यास करता येणार नाही त्याचं मन स्थिर होणार नाही. परत सांगा, लिहून घेतो. साधनेशिवाय एखादा म्हणून माझं मन स्थिर आहे तर तो अहंकारी असतो. मी म्हणेन तसंच झालं पाहिजे, मी म्हणेन तसंच झालं पाहिजे, हा अहंकार असतो. स्थिर मन आहे, म्हणतो मला तुम्ही काय सांगायची गरज नाही, मला माहिती आहे असं म्हटलं की तो अहंकार असतो. पण जेव्हा अनिष्ट परिणाम येतो तेव्हा मी म्हणेन तसं म्हणणारा माणूस पण ढेपळतो. पण जो साधनेतून ज्याचं मन स्थिर झालं की विवेक असतो, नित्य काय हे त्याला पक्क माहिती असतं. म्हणजे जे आहे ते नित्य आहे आणि जे जे येत आहे ते सगळं अनित्य आहे. परिस्थिती अनित्य आहे, येत्याच जाते. आणि म्हणून त्या अनित्यावर आपल्या मनावर वाईट परिणाम करून घ्यायचा नसतो. तर तिथे पॉझिटिव्हिटी पहा, सकारात्मक दृष्टीने जेव्हा तुम्ही पाहता आणि त्याच्यातून जीवनाकडे पाहण्याचं सकारात्मक विचारातून शांतपणे पाहिलं की आपोआप ह्या सगळ्या अनिष्ट गोष्टी बाजूला होतात आणि चांगल्या गोष्टी मिळतात. सतत लक्षात ठेवा. म्हणून परिवर्तनशील जग आहे ते अनित्य जरी असलं किंवा नित्य नूतन आहे, ह्या सकारात्मक दृष्टीतून पाहिलं तर आपल्याला जीवनातला आनंद सहज, प्रपंच असो की परमार्थ असो दोन्हीकडे. पण विवेक असला पाहिजे. काय, मी म्हणणारी ही ईश्वरी शक्ती आहे, हा विवेक आहे. पण तो कळला पाहिजे. तो शाब्दिक असेल तर वैराग्य निर्माण होत नाही. शाब्दिक आणि आत्मिक दोन गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्ट आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जाणीव आहोत, आपण निराकार आहोत. लक्षात घ्या काय म्हणा, देह म्हणजे आपण नाही. देह हे साधन आहे, दिव्य आहे, त्याच्यावर कृतज्ञ राहा, सगळं आहे, त्याचं सांभाळ करा, सगळं आहे, कारण ते कर्तव्य आहे. पण ते साधन आहे आणि त्या देहातून मी म्हणणारे जे तत्व आहे, जाणणारे तत्व आहे, ते नित्य आहे, ते सत्य आहे, ते चित आहे, तेच आनंद आहे. कळलं. आणि त्या दृढ निश्चयातून जेव्हा साधक जीवन जगायला लागतो तेव्हा त्याला उच्चतम अवस्था येते, वैराग्य. आता हे कळलं पाहिजे, त्याप्रमाणे वागलं पाहिजे. आणि त्या वागण्यातून जसं आहे ती ईश्वरी शक्तीच आहे का आहे ते चैतन्यच आहे. म्हणून जाणतं ते चैतन्य आहे, दिसतं ते चैतन्य आहे. ह्या व्यवस्थित जर हे सगळं आचरणात आलं तर तिथे वैराग्य निर्माण होतं. मी जाणीवपूर्वक वैराग्यपूर्ण जीवन जगेन नाही. थोडा वेळ जगतो आपण, नाही मला नाही हे नको, मी आनंदात, मला काय अपेक्षा नाही. कोणत्या टोचला की आहे, कोणी टोचलं मला असं होतं ना. जिजस क्राईस्टच्या हातामध्ये खीळ ठोकत असताना सुद्धा त्या महात्म्याकडनं नुसतं एकच वाक्य आलं, हे परमेश्वरा यांना क्षमा कर. ते काय करतात त्यांना कळत नाही.
आपल्याला कोणी जरशी चिमटी काढली तर क्षमा बाजूला होईल, तर त्याला आणखी मोठी चिमटी मी कशी काढू हाच विचार आहे. हा फरक आहे, लक्षात घ्या. वैराग्य म्हणजे त्यांच्याकडे वैराग्य कोणत्या लेवलला होतं ते लक्षात घ्या. म्हणून संत महात्मे जे आपण म्हणतो त्यांच्या जीवनातून आपल्याला हे सगळं शिकता येतं. भगवान बुद्धांचं जीवन पहा, वैराग्य पूर्ण. श्रीकृष्णाचं जीवन, प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये परत फरक आहे. श्रीकृष्ण हा राजयोगी होते, भगवान गौतम बुद्ध हे त्यागमूर्ती होते. दोन्हीमध्ये फरक आहे, पण जीवन कसं जगायचं ते जीवनविद्या सांगते. श्रीकृष्णाचं काय जीवन आहे, आदर्श कोण आहे? श्रीकृष्ण आहे. आदर्श कोण आहे? चाणक्य आहे. सगळं म्हणजे आपल्याला आदर्श जे सांगितलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे जीवनाकडे शहाणपणाने ही तिघांनी जीवन जगलंय. प्रपंच करताना जो प्रपंच आहे, जे सगळं जग आहे, त्या जगाकडे पाहताना शहाणपणाने कसं वागायचं, पण त्याच वेळेला विवेक काय आहे हेही त्यांच्या लक्षात असतं. म्हणून आणि तिथे परत वैराग्य पण असतं. तिन्ही गोष्टी ह्या तिघांकडे आहेत म्हणून ते आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पण वैराग्यपूर्ण जीवन जगत होते. श्रीकृष्ण सुद्धा वैराग्यपूर्ण जीवन जगला. तिथे विवेक पण होता आणि शहाणपण पण होता. कुठे लढाई करायची, कुठे कोणाला प्रेमाने सांगायचं, कधी युक्ती कशी वापरायची, हे सगळं श्रीकृष्णाकडनं शिकायचं. चाणक्य पण त्याच्यात सगळ्या गोष्टी चाणक्यांकडे जीवन कसं जगायचं हे अंगाने. म्हणून शहाणपण पाहिजे, विवेक पाहिजे आणि त्याच्यातून वैराग्य निर्माण झालं. वैराग्य निर्माण होण्यासाठी साधना आवश्यक आहे. स्वरूपाचं स्मरण अखंड असणं, स्वरूपानुसंधान अखंड पाहिजे, तेव्हा वैराग्य आपोआप निर्माण होत नाही. चैतन्यच आहे ह्या भावात जेव्हा साधक पूर्णतः जीवन जगायला लागतो तर त्याला आपोआप वैराग्य निर्माण होतं. वैराग्य अनुसंधानातून वैराग्य निर्माण होतं. म्हणून अनुसंधान आहे कधी लक्षात घ्या. वैराग्य ते म्हणजे खात नाही पित नाही असं नाही, सगळं खातात पितात, पण तरी पण वैराग्य असतं. कशातही अडकत नाही, गुंतत नाही. आपण गुंतो प्रत्येक गोष्टीत. त्याने असंच केलं, ह्याने असंच केलं, त्याने तसंच केलं. हे जे आहे ना छोट्या छोट्या गोष्टी आपल्या कुटुंबात किंवा आजूबाजूला सतत हे असं आहे ते तसं आहे, हे मला आवडतं, हे मला आवडत नाही, तिथे गुंतत. तुम्हाला त्याच्यात करत नाही. दुसऱ्यावर तुम्ही सत्ता गाजवायची नाही हे पहिलं लक्षात ठेवा. आपली सत्ता कोणावर चालत नाही. कोणावर आपल्याला आनंदाने जीवन जगायचंय ते तू कसा वागायचंय तुला कळलं. समोरचा कसा वागतो त्याच्यावर तू सुखी दुःखी होत असेल तर तुला परमार्थ सिद्ध होणारच नाही. ही शक्ती आहे आणि ही शक्ती हे अनंत स्वरूपाचं जीवन आहे. या भावा जग सगळीकडे पाहता येतो त्यावेळेला सगळ्या गोष्टीमध्ये तो आपण असतो पण कशातच नसतो. त्याला म्हणतो वैराग्य. सर्वात राहायचं आणि कशातच नसायचं. म्हणजे काय, सर्वात असायचं म्हणजे सर्वांना आनंद द्यायचा आहे आणि अनिष्ट गोष्टीपासून तो कशातही नसायचा. कशातही आपल्या अनिष्ट गोष्टीत अडकायचं नाही. म्हणून द्वेष मत्सर अजिबात येता कामा नये. कोणाही बद्दल राग त्यांच्याबद्दलचा असूया हे येता कामा नये. मत चढता कामा नये. सत्ता कोणाला गाजवता कामा नये. लोक सत्ता गाजवतात खूप आणि गरीब भावडी माणसं ऐकतात. असेल तसं सद्गुरूंच्या भाषेत त्यांना बावळट म्हणतात. मी नाही म्हणत, सद्गुरू म्हणायचे बावळट आहेत. सद्गुरू ते आवडत नव्हतं. जर माणसाला विचार करण्याची कुवत नसेल तर उपयोगच काय. आपल्याला आपला विचार कसा करायचा समजलं पाहिजे. नाही समजलं तर शहाण्या माणसाला विचारता आलं बाबा नाही समजा आपल्याला काय करायचं, विचार चर्चा झाली पाहिजे आणि मग जीवनाकडचा आनंद कसा घेता येईल ते कळायचं. म्हणून निरपेक्ष वृत्तीने जीवन जगायचं आहे. त्या सर्व गोष्टीत आनंद आहे. नाही त्यासाठी रडायचं नाही. जे नाही तर नाही त्याच्यासाठी काय रडणार. पण जे आहे त्याच्यातून सकारात्मक दृष्टीने आनंद घ्यायचा आहे. पण त्या गोष्टीवर अवलंबून राहायचं नाही. आनंद हा स्वावलंबी असला पाहिजे. जे आहे का आहे तू चैतन्य आहेस ह्याच्यात तुला आनंद पाहिजे. तिथे स्थिर झालं पाहिजे. पण मी देहभाव येतो. आता तुम्ही एवढं करून सुद्धा लोक का असे गडबडतात. कारण अंतर्मनाचा स्वभाव असतो. देहभाव ही अंतर्मनाची जुनी वाटचाल आहे. ती जुनी वाटचाल अंतर्मन सोडत नाही आणि म्हणून आपल्याला वाटतं साधकांना वाटतं कितीतरी वेळा विसरतो मी देहभाव जातो.
विसरणार, कारण ते अंतर्मनाकडे लक्ष नाही दिलं तर अंतर्मन बरोबर जुन्या वाटेवरच घेऊन जातं. म्हणून देहभाव ही जुनी वाटचाल असल्यामुळे तिथे सावध राहावं लागतं सतत. म्हणून अलर्ट राहा. तू चैतन्य आहेस, ती चैतन्य आहे. मग राग आला की लगेच लक्षात होती राग. चैतन्य रागवत नाही, चैतन्य निराश करत नाही, चैतन्याला मत चढत नाही. जो चैतन्य भावत आहे त्याचं मी म्हणतो. त्याला कोणाही बद्दल द्वेष येत नाही, त्याला सगळेच आपले वाटतात, सगळेच आपले वाटतात. कोणी तुम्हाला म्हणजे मंबाजी तुकाराम महाराजांना आपलाच वाटत होता. तुम्हाला कशावरून? मंबाजीने त्याला मारल्यानंतर बिचारे मारलं मंबाजीने काठीने काय त्या उसाच्या याने. तर ते रात्री परत मंबाजी तुझे हात त्यानं दुखले. आपण मला काय माणूस हात नाही दुखले, अरे त्याने मारलं तुझ्या पाठीवरती, तुला दुखतं की नाही. पण हा जो बोध आहे की सर्वांबद्दल जो आपलेपणा आहे ना, तो महत्वाचा लक्षात ठेवायचा. म्हणून ज्या वेळेला वैराग्य निर्माण होतं त्या सर्व आपलेच वाटायला लागतात. म्हणून जे जे संतांच्या जवळ असतात ते त्यांच्या संतांची कृपा असते. संतांकडून त्या संतांकडनं त्या जवळ झालेल्या लोकांवर सतत त्यांची कृपा असते आणि त्यामुळे त्याचे फायदे त्या साधकांना होत असतात. म्हणून संतांचा संघ हवा, लक्षात घ्या. सद्गुरूंचा संघ म्हणजे संतांचा संघ हवा, सत्संग नाही, संत संघ हवा, सत्स्वरूपाचा संघ हवा. ह्या सगळ्या गोष्टी असं म्हणजे वैराग्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. एका दिवसात हे परिवर्तन होणारं नाही, आधी हे कळायलाच कठीण. चैतन्य म्हणजे काय हे कितीही शब्दाने सांगितलं तरी कळायला कठीणच आहे. परत लक्षात ते सद्गुरूंकडनंच समजून घ्यावं लागतं. सद्गुरू जोपर्यंत समजून सांगत नाही तोपर्यंत शिष्याला ते कळेल असं नाही, कळलं तरी ते टिकेलच असं नाही. दोन्ही गोष्टी आहेत. फार कठीण गोष्ट आहे, जगातल्या सर्वात मोठी कठीण गोष्ट. ज्याला पहिल्यांदा कळली तो किती बुद्धिवान असेल ते लक्षात घ्या. आणि म्हणून हे सगळं परमार्थ हा जो बोध आहे त्यात नित्यानित्य विवेक समजला पाहिजे, सारासार शहाणपण कळलं पाहिजे आणि त्याचबरोबर वैराग्य प्रगट झालं पाहिजे. ते साधनेतून प्रगट होतं, सत्संगातून प्रगट होतं, सद्गुरू संगतीतून प्रगट होतं आणि सतत दिव्यत्वाच्या चिंतनातून प्रगट होतं. सतत चिंतन ही सुद्धा साधन आहे. आणि चौथी गोष्ट सद्गुरूंबरोबर असलेल्या चर्चेतून सिद्ध होतं. सद्गुरूंबरोबर साधकाने शिष्याने चर्चा केली पाहिजे. प्रबोधन ऐकले तर काय होतं, प्रबोधनाचा ओघ असतो, त्या प्रबोधनाला आपण ऐकत जातो, पण ते नंतर पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं आणि त्याच्यातून प्रश्न पडले पाहिजेत की प्रॅक्टिकली हे आपल्याला काय कळलं. लक्षात घ्या, प्रबोधन ऐकायची कशाला, प्रत्येकाने स्वतःसाठी ऐकायची असतात आणि प्रत्यक्ष जीवनात मी कसं वागलं पाहिजे हे कळलं पाहिजे आणि ते कळत नसेल तर ते विचारलं पाहिजे. नाही तर आपण शब्दाने समजतो हे असं असं आहे, पण प्रत्यक्ष कृती माहित नाही. म्हणून काय सांगतात सद्गुरू ते लक्षात घ्या. आहे ते चैतन्य, जाणतं ते चैतन्य आणि दिसतं ते चैतन्य. ह्यात परमार्थाचं सर्व गुह्य दडलेलं आहे आणि हे गुह्य ज्याला प्रगट होईल त्याला स्वरूपसिद्धी प्रगट होईल आणि स्वरूपसिद्धी सर्वांना प्रगट हो अशी सद्गुरूंची प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.